रामकृष्ण हरी, स्वागत आहे प्रतीक्षाच रेसिपीमध्ये। आपण बघा चिरमुऱ्याचे लाडू खाल्लेले आहेत, चिरमुऱ्याची भेळ खाल्लेली आहे, परंतु इथे मी चिरमुऱ्यापासून मस्त अशी एक क्रंची रेसिपी तयार केलेली आहे। तुम्ही बघा, हे मुलांच्या डब्यासाठी आरामात देऊ शकता आणि अगदी पोट भरण्यासारखे देखील आहे। इथे मी चिरमुरे घेतलेले आहेत। बघा, दिसताना चिरमुरे खूप दिसत आहेत, परंतु ना ते भिजवल्यानंतर ते बारीक बारीक होत जातात। इथे मी चिरमुरे घेतलेले आहेत, त्यामध्ये बघा एका पातेल्यामध्ये अर्धे चिरमुरे होते, त्यामध्ये अर्धच पातेलं पाणी घेतलेलं आहे आणि ते पाण्यामध्ये असे सतत हलवत राहायचं आहे, जेणेकरून त्या चिरमुऱ्यामध्ये ना पाणी ॲब्झॉर्ब होईल इथपर्यंत आपण सतत हलवायचं आहे। बघा, सुरुवातीला चिरमुरे किती दिसत होते, एक 5 मिनिट मी ते सतत असं ढवळत राहिली तर बघा चिरमुरे पाण्यामध्ये असे पूर्णपणे डुबलेले आहेत, म्हणजे त्यामध्ये पाणी असं मुरलेलं आहे आणि मऊ असे आपले चिरमुरे पडलेले आहेत। आता सर्व चिरमुऱ्यामधील ना मी पाणी असं दाबून दोन्ही हाताच्या साहाय्याने काढलेलं आहे आणि एका ताटामध्ये ते चिरमुरे काढून घेतलेले आहेत। आता बघा, व्यवस्थित असे आपण स्मॅश करून घ्यायचे आहेत। आता हे एक 10 मिनिट जर ठेवले ना तर ते व्यवस्थित असे हे होतात, चिकट आणि स्मॅश होतात। परंतु मला बघा एवढा वेळ नव्हता, म्हणून मी काय केलं तर ते पटकन मिक्सरच्या भांड्यामध्ये घातलं आणि ते पाणी न टाकता तसंच बारीक करून घेतलेलं आहे। आता इथे आपण जेवढे चिरमुरे घेतलेले आहेत ना, त्यापैकी एक 1/4 म्हणजे निम्म्यापेक्षाही निम्म्यातले निम्मे एवढे चिरमुरे मी मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेले आहेत आणि बाकीचे जे चिरमुरे आपण भिजवून घेतलेले होते ते तसेच टाकलेले आहेत, कारण मिक्सरमध्ये काढलेले चिरमुरे अतिशय चिकट असे झालेले आहेत बारीक केल्यामुळे। त्यामुळे ना बाकीचे चिरमुरे देखील मस्त असे स्मॅश होतात आणि त्याच्यासोबतच असे चिकट होतात। आता यापासून ना आपण मस्त असे वडे करणार आहोत। आता हे बघा, मिक्सरमधून काढल्यानंतर ते मस्त असे मी स्मॅश करून घेतलेले आहेत, हाताच्या साहाय्याने असे दाबून असे व्यवस्थित असे बारीक करून घेतलेले आहेत। त्याला अतिशय मस्त असा चिकटपणा आलेला आहे। आता त्यामध्ये जर असं मी एक 5 ते 6 चमचे आपलं तांदळाचं पीठ टाकलेलं आहे, जराशी जिरे, हळद, धने पावडर आणि लाल मिरची पावडर, इथे तुम्ही हिरवी मिरची देखील वापरू शकता। तसेच यामध्ये बघा तुम्ही बीट असेल, गाजर, कांदा असं काहीही घालू शकता, परंतु बघा नेहमीच गाजर आणि ते घालून मुलं कंटाळलेले असतात, म्हणून यामध्ये मी काहीच घातलेलं नाही। जरीशी अद्रक लसणाची पेस्ट देखील टाकून घेतली आणि ते व्यवस्थित असं आपण भज्याचं पीठ जसं व्यवस्थित असं सर्व बाजूंनी मळत असतो त्या पद्धतीने बघा मी असं व्यवस्थित असं बघा कणिक जशी आपण मळतो ना, थोडक्यात त्या पद्धतीने असं मी मळून घेते। त्यामध्ये बिलकुलही मी पाणी टाकलेलं नाही। आता बघा, इथे जर तुम्हाला असं जास्त असं ड्राय कोरडं वाटलं ना तर थोडंफार तुम्ही पाणी टाकू शकता। पाणी टाकल्यामुळे काहीही त्यामध्ये होत नाही, परंतु जास्त पाणी टाकलं ना तर त्याचं व्यवस्थित असा तुम्हाला शेप देता येत नाही। इथे बघा, मला कुठेही पाण्याची जरूरत वाटलेली नाही, म्हणून मी पाणी टाकलेलं नाही। मस्त असं ते व्यवस्थित बारीक करून घेतलं, स्मॅश करून घेतलं आणि तुम्हाला जो आकार द्यायचा आहे तो आकार तुम्ही देऊ शकता। इथे बघा, माझ्या मुलीला ना हा आकार खूप आवडतो, म्हणून अशा पद्धतीने मी बघा हाताच्या साहाय्याने मस्त असा गोल आकार देऊन असा निमुळता केलेला आहे। आता प्रथम आपण हे सर्व करून घ्यायचं आहे। साईडला मी ना एका कढईमध्ये ऑलरेडी तेल गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे आणि जेवढे त्या कढईमध्ये बसतील एक 4-5 आपण साधारण एकदा टाकू शकतो, जास्तही त्यामध्ये गर्दी करायची नाही, नाहीतर बघा ते तुटू देखील शकतात। तेल बऱ्यापैकी गरम झाल्यानंतर ना मी त्यामध्ये जे आपण तयार केलेले वडे होते ते टाकून घेतले आणि आता अलगद असे आपण हलवून घ्यायचे आहेत। बघा, ते शक्यतो सुटले जात नाहीत, तेलामध्ये असे फसकले वगैरे जात नाहीत, अगदी आरामात ते तळता येतात आणि चवीलाही खूप छान होतात, क्रंची देखील होतात। तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर मला नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका। आता बघा, मी हे तळत असताना बघा गॅस जो आहे तो मंद आचेवर आपण तळून घेणार आहे। मंद आचेवर तळलं ना तर त्याला काय होतं तर मस्त असा क्रंचीपणा येतो आणि खायला देखील मस्त असे लागतात। इथे बघा त्याचा कलर देखील चेंज झालेला आहे
आणि दिसायला देखील सुरेख दिसत आहेत. तसेच बघा तेच रोज खाण्यापेक्षा मुरमुरे बघा आपल्याला पचायला देखील हलके असतात आणि म्हणजे जवळपास सर्वांनाच आवडतात देखील. त्यापासून मस्त अशी आपली रेसिपी तयार झालेली आहे. इथे बघा सर्व मी ते करून घेतलेलं आहे. दिसायलाही सुरेख दिसत आहेत बघा. इथे मी आपटून दाखवते, कुठेही फुटले जात नाहीत. अतिशय मस्त क्रंची झालेले आहेत. तुम्हाला आतून दाखवते. चवीलाही सुरेख लागतात आणि अगदी सहजासहजी बघा घरात जे साहित्य असतं आपण त्यापासून असे काहीतरी बनवलेलं आहे. गरम गरम जर तुम्ही खाल्लं ना तर मस्त असं टेस्टी लागतं आणि याने बघा पोट देखील पटकन भरतंय. कशी वाटली ही रेसिपी मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि रेसिपी पाहिल्याबद्दल सर्वांचे खूप खूप धन्यवाद. बाय बाय.